जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वहि माझा रघुवीर सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवता परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम। यो जातो मूर्त संजोक्षते तले संभोदयन सज्जनां ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदास बोधाविद। यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पावी प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 15वा आणि समास 10वा सुरू आहे। गगनी अवघेचे होत जाते गगनायसे तगे नाते निश्चळी चंचळ नाते येण्याची न्याय श्रीराम। आकाशामध्ये पाऊस येतो आकाशातनं, पण आकाशातनं पाऊस येऊन सुद्धा आकाश कोरडंच आहे, कारण ते ढग त्या आकाशाच्या खाली। म्हणजे आकाशाच्या तिथून आपल्याला पाऊस पडताना दिसतो, पण आकाश कोरडं आहे। वादळ आलं, सबंध वावटळ उठते पृथ्वीवरती, पण आकाशाला मातीचा कण लागत नाही। आकाशात वीज कडकडते, पण आकाश जळतंय का? जमिनीवरची झाडं जळून जातात। आकाश तसंच आहे। म्हणजे या आकाशामध्ये येणारं हे सगळे चंचल आहे। मग निश्चल कोण आहे? आकाश। काय म्हटलंय पहा, गगनी अवघेचे होत जाते गगना ऐसे तगे नाते। ते गगनासारखं राहत नाही, येतं आणि जातं। पाऊस येतो आणि जातो, वावटळ येते आणि जाते, वीज येते आणि जाते। स्थिर काय आहे? आकाश। गगनी अवघेची होत जाते गगना ऐसे तगे नाते निश्चळी चंचळ नाते येण्याची न्याय श्रीराम। निश्चळामध्ये हे चंचल असं आहे, म्हणजे आकाशामध्ये हे सगळं आहे का नाही? तसं निश्चळ कोण आहे? निर्गुण निराकार परमात्मा, तो स्थिर आहे। मग बाकीचं हे विश्व निर्माण होतं जातं असं अनेक वेळेला चाललंय, पण ते आहे तसंच आहे। सदा संचला येतना जातं काही, ते स्थिर आहे। अंधार दाटला बळे वाटे गगना झाले काळे। आकाशामध्ये ढग आले, अरे म्हणले आकाश काळं झालं। अंधार दाटला बळे वाटे गगन झाले काळे रवी किरणे ते पिवळे सवेचे वाटे श्रीराम। तेवढ्यात ऊन पडलं, जे काळं आकाश दिसत होतं ते पिवळं दिसायला लागलं। उदंड हिव जेव्हा पडले तेव्हा गमे गगन थंड झाले। जेव्हा थंडी आली त्यावेळेला असं वाटलं की आकाश थंड झालंय। उदंड हिव जेव्हा पडले गमे गगन थंड झाले उष्ण झळे नेवाळले ऐसे वाटे श्रीराम।
म्हणजे काय हो उकाड आहे, काय हो ऊन आहे, या उन्हाने आकाश वाळून जाईल का काय? ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले, ते ते झाले आणि गेले. ढग आले आणि गेले, ऊन पडलं आणि अंधार झाला, दिवस आला आणि गेला, ते आहे तसंच आहे. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. आकाशासारखे स्थिर राहिले असं होत नाही. उत्तम जाणीवेचा जिनस समजून पाहे सावकाश निराभास ते आकाश भासमिथ्या श्रीराम. उत्तम जाणीवेचा जिनस म्हणजे जाणण्यासारखं काय आहे? सगळ्यात उत्तम जाणण्यासारखं काय आहे? ते परब्रह्म तत्व. काय म्हटलंय पण? उत्तम जाणीवेचा जिन्नस समजून पाहे सावकाश. जर जाणायचं असेल परमात्म्याला जाणायचं, समजून पाहे सावकाश निराभासते आकाश भासमिथ्या श्रीराम. आकाश निराभास आहेत. आकाशात भास कुठले नाही, आपल्याला भास होतात. वेगवेगळ्या प्रकारचे ढग आले की असं वाटतं तिथे काहीतरी नगरी निर्माण झाली, त्याला गंधर्व नगरी म्हणतात. काही नाही आहे पण आहे असं वाटणं. उत्तम जाणीवेचा जिनस समजून पाहे सावकाश निराभास ते आकाश भासमिथ्या श्रीराम. उदक पसरे वायू पसरे आत्मा अत्यंतची पसरे तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी श्रीराम. आत्म्यामध्ये जसं ते आकाशात आहे तसं आत्म्यामध्ये ते स्थिर आहे. काय स्थिर आहे? आत्मा स्थिर आहे. बाकी विचार येतात आणि जातात. तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी श्रीराम. तत्व जाण म्हणजे अनेक 25 तत्वाचे मिळून आपलं शरीर झालंय. ती सगळे तत्व जाणून घेतली. तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी श्रीराम. अंतःकरणाने आपल्याला ती नाना प्रकारची तत्व आहेत ती कळायला लागतात. अंतःकरण जाणीव, अंतःकरण म्हणजे काय आहे? जाणीव. त्या जाणीवेने कळायला लागतात. चळते आणि चळे ना ते अंतरी अवघेच कळते विवरणेची वळते प्राणीमात्रा असे श्रीराम. चळते आणि चळे नाते म्हणजे जे स्थिर काय आहे तेही आपल्याला कळतं आणि चंचल काय आहे तेही आपल्याला कळतं. स्थिर काय आहे? झाड आहे आणि हलतंय काय? वाऱ्याच्या वेगाने झाडाची पानं हलतायत. म्हणजे स्थिर काय हेही कळतं आणि चंचल काय आहे तेही आपल्याला कळतं. चळते आणि चळेना ते. तसं शरीर जे आपण धारण केलंय ते येतं आणि जातं पण आत्मा सदोदित आहे. अगदी तो देह पडला तरी काय म्हणलं का? मृतास्म्यास शांती लाभो. आता आत्मा मेलाय का? पण म्हणताना कसं म्हणतोय? मृतात्म्यास शांती लाभो. आत्मा कुठं मेलाय? मेलंय ते शरीर, पण म्हणताना आपण काय म्हणतो? मृतात्म्यास शांती लाभ. चळते आणि चळेना ते अंतरी अवघेची कळते विवरणेची निवळते प्राणीमात्रा. विवरणेची निवळते म्हणजे जसजसा तुम्ही अभ्यास करायला जातात तसतशी एक एक कोडी सुटायला लागतात, एक एक प्रश्न सुटायला लागतात. माऊलींना माहीत आहे ज्ञानेश्वरी एका वाचनात कळत नाही, पण तुम्ही जसजसा अभ्यास करायला लागाल तसतशी माऊलींची कृपा होते आणि मग त्याच्यामध्ये दडलेला अर्थ आपोआप उलगडत जातो. विवरणेची निवळते प्राणीमात्राशी. जसजसं तुम्ही त्याचा अभ्यास करायला लागाल तसतसं प्राणीमात्राला
हे सगळं विश्व कसं निर्माण झालंय, कसं नाहीसं होणार आहे, आपला देह कसा निर्माण झालाय, अंती काय होणार ते कळायला लागतं. पण केव्हा अभ्यास केला तर कळायला लागतं. विवर्ता विवर्ता शेवटी अशा रीतीने अभ्यास करता करता शेवटी काय होतं, निवृत्तीपदी अखंड भेटी आपली आणि आत्म्याची गाठ पडून जाते. मग ती अखंड गाठ आहे. एकदा का आत्मज्ञान झालं, जाणणे आपणासे आपण या नाव ज्ञान, मी कोण आहे हे कळणं, आत्मज्ञान झालं. विवर्ता विवर्ता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी. म्हणजे आता का जात नाही ऑफिसात, म्हणजे मी निवृत्त झालो. तसा मनुष्य एकदा मनाने विरक्त झाला की त्याला कशात काय आसक्ती राहत नाही. भगवंताची गाठ पडली, आता मिळवायचं काय शिल्लक राहिलंय. निवृत्तीपदी अखंड भेटी झाली आणि तुटी होणार नाही. एकदा का त्या भगवंताची आणि आपली गाठ पडली म्हणजे देव कोण हे कळलं की मग जन्म मरणाचा येणं जाणंच संपलं. काय म्हटलंय पहा, झाली आणि तुटी होणार नाही. मग त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये तुटी होणार नाही. देव आणि भक्त दुजा नाही विचार. तो भक्तच परमात्मा स्वरूप होऊन जातो. टाल बोलेची पडीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. एक एक खांब वारकरी होई, त्या नादब्रह्मामध्ये सगळे एकरूप होऊन जातात. म्हणजे त्या अभंगाचा प्रतिध्वनी यायला लागतो, जो वाटतं की जणू काही खांबच बोलतोय. जेथे ज्ञानाचे विज्ञान होते आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम. ज्ञानाचं रूपांतर विज्ञानात होऊन जातं. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. हे ज्ञान काय आहे, व्यावहारिक ज्ञान आहे. पोट भरण्याची विद्या बाकीची, त्याला ज्ञान म्हणत नाही. जाणणे आपणासे आपण हे ज्ञान, याला ज्ञान म्हटलंय. मग ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर होतं. विशेष म्हणजे परमेश्वरी तत्वाचं ज्ञान होऊन जातं. आणि काय होतं, मन उन्मन होऊन जातं. मन राहतच नाही. मन त्या भगवंताच्या नादामध्ये, म्हणजे त्याला म्हणतात देहभाव विसरून जाणे. आपला देहभाव विसरून जाणे. भगवंताच्या नावस्मरणामध्ये इतका तल्लीन होऊन गेला, आपल्याला गोरा कुंभाराची माहिती आहे, पायाखाली ते मूल तुडवलं गेलं तरी त्याला कल्पना नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण जीवा ते सांभाळी. एकदा का त्या ब्रह्मानंदाशी आपलं त्याचं वेवलेंग जुळली ना, मग मन उन्मन होऊन जातं. मनाचा उन्मन होणं म्हणजे काय, मन स्वतःचा स्वभाव विसरून जातं. मनाचा स्वभाव काय, संकल्प विकल्पात्मक मन. मनाची व्याख्या केली. मन कसं आहे, एक तर संकल्प चालू नाही तर विकल्प चालू. आता मन उन्मन झालं म्हणजे मनामध्ये संकल्पही नाही आणि विकल्पही नाही. ज्ञानेश्वरी 4थ्या अध्यायात सांगितलं आहे ना माऊली, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. मग ते बोधतील जेणे मन संकल्प विकल्पाने. ज्यामुळे मन, त्याचा जो मूळ स्वभाव आहे संकल्प विकल्प, जेणे मन संकल्प विकल्पाने, त्या मनाचा स्वभाव बदलून जातो, उन्मन होऊन जातं. मन संकल्प करायचंही विसरतं, विकल्पही मनामध्ये येत नाही. आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम. तत्वाचा झाडा घेतला. आता तत्वाचा झाडा घ्यायचा म्हणजे काय म्हणले, हे
तू कोण आहे? म्हणले मी आनंद ताठे. अनंत ताठे? मी आनंद ताठे. आणि म्हणले तू जिथं हात मारतोय ती तुझी छाती आहे, तू कुठे आहेस? मग जेव्हा आपण हा देह म्हणजे मी नाही आपल्याला कळतं, मग त्याचा शोध घेत आपण जातो, त्यावेळेला कळतं आपला हा देह कोणापासून झाला आहे. म्हणजे आईवडिलापासून झाला आहे. आईवडील कसा झाला? तर आई आणि वडील त्या संयोगाने झाला. त्यांच्या अंगात ताकद कुठनं आली? म्हणले अन्न खाल्लं म्हणून झाली. अन्न कुठनं आलं? म्हणले पाऊस पडला म्हणून झालं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यातनं जेव्हा आपण मुळापर्यंत जातो, तत्वनिर्शने जेव्हा ही सगळी तत्त्व संपतात आणि हा म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही. माझ्या बुद्धीला असं वाटलं, माझ्या मनाला असं वाटलं. मग हे मी नाही मी नाही मी नाही करत जेव्हा जातो तो कोण आहे? म्हणजे तूच आहेस. मी संपूनच जातो, तो राहतो शिल्लक. काय होत आहे बघा. तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम. पण हे कशाने होतं? मनुष्याच्या मनातला विवेक जागृत झाल्यानंतर. विवेक याचा अर्थ सारासार विचारबुद्धी. नाशिवंत काय आणि शाश्वत काय हे एकदा कळलं, ज्याला कळलं तो नाशिवंताच्या मागे कशाला लागेल? तो शाश्वताच्याच मागे लागणार आहे. म्हणजे ज्याचा विवेक जागृत झालेला आहे असा मनुष्य हा जे तत्व स्थिर आहे त्या स्थिर असणाऱ्या परमात्म्याकडेच त्याचं मन जाईल, दुसरीकडे कशात गुंतणार नाही. तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम. वडिला शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले. देवभक्त म्हण गेले तैठा ये श्रीराम. वडिलाला शोधून पाहिलं म्हणले, वडिलाला शोधून पाहिलं म्हणले आमचं वडील घरीच आहेत. गेला घरी शोधायला वडिलाला, ते वडील नाही म्हणले. वडील म्हणजे ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं तो परमात्मा. काय म्हणले पहा, वडिलाशी शोधून पाहिले. त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा शोध जेव्हा घेतला, वडिलाशी शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले. मन चंचळ होतं, तिथे गेल्यानंतर ते निश्चळ झालं. आता कोठे जावे मन, तुझे चरण देखील या. त्याचा हा चंचलपणाच निघून गेला. आता उठावेसे मना, येत नाही नारायण. त्याचा जो चंचलपणा होता, 2 मिनिटं कुठं बसत नाही, पण इथनं उठावंच वाटत नाही. मग हा जो मनाचा चंचलपणा आहे तो जातो. त्याच्या शोधाला गेल्यानंतर तर तिथेच राहतं मन. दुसरी आता कोठे जावे मन, तुझे चरण देखील या. वडिला असे शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले. देवभक्त पण गेले तैठाई श्रीराम. तिथे तो देव आणि मी भक्त हा भावच शिल्लक राहिला नाही, एकच झाले. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्याचे ढग बनले आणि पुन्हा ते पावसाच्या रूपाने आले आणि पुन्हा कुणाला जाऊन भेटले? समुद्राला जाऊन भेटले. मग ते मुळाला गेल्यानंतर जसं या पावसाळ्यामध्ये नाना प्रकारच्या नद्या आहेत. किती नद्या आहेत म्हणले? मंगलाष्टकातच आहेत म्हणाले. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. सगळे नद्यांची नाव म्हणले. या नद्या कुठे गेल्या? म्हणजे समुद्राला. मग समुद्राच्याकडे गेले म्हणले आम्हाला ह्या सगळ्या नद्या तुमच्यामध्ये येऊन मिळाल्यात. एक तांब्यावर आम्हाला कावेरीचं पाणी पाहिजे. एक म्हणले गंगेचं तांब्या भरून द्या. ते म्हणले नाही. नाव गाव विसरून गेले, त्याची नावं शिल्लक राहिली नाही, मिसळून गेले. तसंच जो त्या परमात्म्याची जाईल तिथे देव आणि भक्त वेगळा राहतच नाही. देव आणि भक्त तुझा नाही विचार, एकरूप होऊन जातात ते. वडिला असे शोधून पाहिले. नुसतं वाचायला गेलं तर वडिलाला शोधायला जाणार. वडिला असे शोधून पाहिले
तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्त पण गेले तये ठाये श्रीराम. ठाव म्हणता पदार्थ नाही. बरं म्हणले मुक्कामाला जाऊन पोचलं तर तो काही दाखवण्यासारखा पदार्थ आहे का? निर्गुण निराकार परमात्मा आहे, दाखवता येत नाही. सगुण काय आहे म्हणले लाडू आहे, अन्न आहे. निर्गुण काय? भूक आहे, दाखवता येते का? लाडू दाखवता येईल, स्थूल पदार्थ दाखवता येईल. निर्गुण काय दाखवायचं? भूक निर्गुण आहे, दाखवता येईल का? दाखवता येणार नाही. तसा परमात्मा निर्गुण आहे, दाखव म्हणलं तर दाखवता येईल का? दाखवता येणार नाही. परमात्म्याची मूर्ती कुठे आहे म्हणलं? पांडुरंगाची म्हणले पंढरपूरला जा. कृष्णाची मूर्ती पाहिजे असेल द्वारकेला जा. पण त्या निर्गुण निराकार परमात्म्याला पाहायचं असेल तर कुठंच जायला नको. तुका वाजवी तो टाळी उभा विठ्ठल जवळी. कुठं जायला नको. सदा संचला येतना जात काय. सदा सर्वत्र आहेच, तुम्ही फक्त हाक मारायची तो वाट पाहतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. वडिला असे शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्त पण गेले तये ठाये श्रीराम. ठाव म्हणता पदार्थ नाही. म्हणले तिथं मुक्कामाला जाऊ पाहिजे, पण मुक्काम कुठे म्हणाल? तिथं गेलं तर काहीच दिसत नाही. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळीच नाही. पदार्थ म्हणजे हे विश्वामध्ये दिसणारं सगळं. हे माती आहे, झाड आहे, अमुक आहे, तमुक. तिथे गेल्यानंतर त्यातला काय पदार्थ मात्र दिसतो? एकही पदार्थ तिथे दिसत नाही. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही. जैसे 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 तैसे बोलो काही, कळावया श्रीराम. म्हणले कशासाठी सांगितलं मग? म्हणजे तुम्हाला एखादं उदाहरण कळावं म्हणून सांगितलं. म्हणजे कळावं म्हणून कसं सांगितलं? म्हणली बीजेची चंद्रकोर आहे, द्वितीयेला चंद्र बारीक असते. म्हणले ती द्वितीयेची चंद्रकोर दिसत नाही आहे. ते काय म्हणले? अहो म्हणले मला दिसत नाही. म्हणले तुला ते मोठं झाड दिसते का? हां म्हणले झाड दिसते. त्याला फांदी दिसते का? हो म्हणले दिसते. ती फांदी अशी पुढे कुठे गेली? उजवीकडे का डावीकडे? म्हणले उजवीकडे गेली. त्याच्यावरती काय दिसतं? हा दिसलं की म्हणली चंद्र. मग त्याला काय झाड दाखवायचं नव्हतं, फांदी दाखवायची नव्हती, त्याला चंद्र दाखवायचा होता. तो दिसत नव्हता म्हणून त्याला झाडाचं उदाहरण दिलं की पहा झाडाकडे. तसा निर्गुण निराकार परमात्मा दिसत नाही म्हणून आम्हाला या सगुण मूर्तीची उपासना करायची. सगुणाच्या माध्यमातनं त्या निर्गुणाकडे आम्हाला जाऊन पोहोचायचं आहे. जैसे तैसे बोलो काही, कळावया कारणे, कळण्यासाठी बोलवलंय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम. गगनसदृशम म्हणतंय म्हणजे आमचा गुरु कसा आहे? आकाशासारखा आहे. गुरु काय आकाश आहे का? पण ते कळण्यासाठी सांगितलंय. आकाश जसं ह्या सगळ्यापासून अलिप्त असतं तसा हा आमचा गुरु. कशात गुंतत नाही, सगळ्यापासून अलिप्त. ते कळण्यासाठी आकाशाची उपमा दिली. आकाश म्हणजे ते आहे का? आकाश म्हणजे ते नाही, पण कळावं म्हणून तुम्हाला ती आकाशाची उपमा दिलेली आहे. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली. आधी काय होतं? अज्ञान होतं. अज्ञान झाल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती झाली. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली. आता ज्ञान आलं ना, अज्ञान गेलं, ज्ञान आलं. ज्ञान आल्यानंतर सुद्धा तो म्हणतो मला ज्ञान नकोच. म्हणजे आता ज्ञानासाठी एवढी धडपड केली, ती आता मिळालं, आता का नको म्हणतोय? म्हणले मला नुसतं ज्ञान नको, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा. संकल्पावे माया प्रपंच. भक्ती आणि प्रेम याच्याशिवाय कोरडं ज्ञान काय कामाचं आहे म्हणाले. भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम सुद्धा कसं? आतमध्ये असलं तर बाहेर दिसेल. आडात आहे तर पोहऱ्यात आहे का नाही?
विहीर कोरडी आणि म्हणले पाणी घ्यायला बादली सोडली, येणार काही काही नाही. तसं प्रेम आत असेल तर बाहेर येईल ना. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम आत असेल तर ते ओसंडून बाहेर पडायला लागेल. मग तो प्रेमाचा साठा जसा होत जाईल तसा देव आपल्याला भेटत जाईल. कोरडा आहे, कोरडी विहीर काय कामाची, तसं कोरडं हृदय काय कामाचं आहे. हृदय चौफाळून या आपले वरी वैसू सद्गुरूची पावले. हृदय स्वच्छ करू आणि मग त्याच्यावर सद्गुरूची स्थापना करू. हृदय स्वच्छ करू म्हणजे काय करू, मनामध्ये असलेले नाना प्रकारचे विकल्प ते काढून टाकू आणि मन निर्मळ करू. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तीशून्य कैसी झाली स्थिती पहा श्रीराम. आता तो वृत्तीशून्य झाला म्हणजे माणसाची वृत्ती आहे का नाही, म्हणजे माणसाचा स्वभाव आहे. असं करायचं तसं करायचं तसं करायचं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, पिंडे पिंडे मतीर भिन्ना. पण हा भक्त वृत्तीशून्य झाला आहे. कोण ज्ञानी, त्याला आता स्वतःचा विचार काही राहिला नाही. मग म्हणले हा जगतो कसा, स्वतःचा विचार काहीच नाही. मग कसा आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वृत्तीशून्य झालाय, कशाची अपेक्षा नाही. तो ठेवील त्यात मी आनंदात राहील, टाकून या भार राहिलो निवांत. त्याला आता कशाची काळजीच राहिली नाही. हो, वृत्तीशून्य कैशी झाली स्थिती पहा श्रीराम. मुख्य शक्तिपात तो ऐसा, याला मुख्य शक्तिपात म्हणतात. भगवंताच्या शक्तीने आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत, तसा तो आहेच. आता प्रत्येकाच्या शरीरात देव नाही का हो, आहेच की. अणुरेणूच आहे. मग सगळ्याच्या पाया का पडत नाही. जिथे काही विशेष ज्ञान आहे तिथे आपण आपोआप नतमस्तक होतो. म्हणजे त्या ठिकाणी देव आहे असं आपल्याला जाणवतं. तेथे आहे देव उभा. हां, याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. पण कुणाच्या हृदयात राहील. गंगा जैसी निर्मळा तैसे ज्याचे मन. गंगेसारखं ज्याचं मन निर्मळ झालेलं आहे ना, तिथे परमात्मा आहे. आपलं मन, हे काय कथा कीर्तन पुराण कशासाठी आहे, हे आपलं मन निर्मळ व्हावं म्हणून आहे. मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा. मुख्य शक्तिपात झाला म्हणजे काय झालं, देवाची शक्ती आपल्याला मिळाली म्हणजे काय झालं, नाही चंचळाचा वळसा. मन स्थिर झालं. नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा पहा. म्हणजे निवांतपणाचा निवांतपणा आहे. म्हणजे आता हा निवांतपणा कसा, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया. सायासे करसी प्रपंच दिनीसी आणि हरिसी नवदसी कवण्या गुणे. निवांत राहा म्हणजे मनाला स्थिरपणाची सवय लाव. निवांत राहा म्हणजे काय, बरं झालं म्हणलं उद्यापासून उद्वेगच करत नाही, निवांतच राहा. निवांत राहा म्हणजे काय, जसं आसनं आहेत, व्याघ्रासन, मृगाजीन, हे म्हणजे व्याघ्रासनावर बसून जप करावं म्हणले. त्यांनी लगेच वाघाचं कातडच विकत आणलं. म्हणले बसतो म्हणले त्याच्यावर. मी आले पोलीस पकडून न्यायला. म्हणले वाघाचं कातड तुमच्याकडनं कुठलं आलं सांगा. व्याघ्राजीने याचा अर्थ तुमच्या क्रोधावर तुमचं नियंत्रण ठेवून जप करा. मृगाजिनावर बसा म्हणजे तुमच्या चंचल मनावरती ठाण मांडा. मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा. निवांती निवांत कैसा निर्विकारी श्रीराम. निवांतपणा म्हणजे काय, निर्विकारी, मनामध्ये कुठलाही विकार नाही.
चंचळाची विकार बाळटे. चंचल मन आलं की विकार आला. चंचलाची विकार बाळटे ते चंचळीची जेथे आटे. आता चंचलपणामुळे मनामध्ये नाना प्रकारचे विकार येतात. म्हणजे आपण कुठं गेलो ना, दुसऱ्याच्या घरातील वस्तू पाहिली की आपल्याला असं वाटतं ही पण आपल्याकडे पाहिजे. कुठं गेलो सगळं आपल्याला पाहिजे लेकर. पण हा जो मनात येणारा विचार आहे तो पण येत नाही. लक्षात घ्या, मन स्थिर होऊन जातं. त्याला काही अमुक पाहिजे हा नाही आणि अमुक नको असं नाही. काय चंचळाची विकार बालटे ते चंचळची जेथे आठे. आता मनाचा चंचलपणाच निघून गेलाय, ते स्थिर झालंय. चंचळाची विकार बालटे ते चंचळीची जेथे आटे. चंचळ निश्चळ घनवटे होतो घडे ना श्रीराम. चंचळपणा निघून गेला आणि मग शिल्लक राहिलं ते स्थिर मन. महावाक्याचा विचारू तेथे संन्यासाचा अधिकारू. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो निपाहे श्रीराम. महावाक्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे कोण करतं ते संन्यासाला तो अधिकार आहे म्हणा. महावाक्याचा विचार करण्याचा. तत्त्वमसी महावाक्य. ते तत्व म्हणजेच तू आहेस. अहम ब्रह्मस्मी महावाक्य. पण याचा विचार हे संन्यासी माणसं करू शकतात. मग संन्याशानेच करावा का, बाकी कोणी करू नये का? बघा, तेथे संन्यासाचा अधिकारू. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो निपाहे श्रीराम. आणि ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली आहे त्याला सुद्धा त्या महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार आहे. ते अधिकारी कोण आहेत? संत सत्पुरुष आहेत. ते आपल्याला त्याचा खुलासा करून सांगतात. महावाक्याचा विचारू तेथे संन्यासाचा अधिकारू. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो निपाहे श्रीराम. दैवी कृपा ज्याच्यावर झाली, नाही तर बाकी कोण जातो त्याचा विचार करायला? वाचण्यासारखं पुष्कळ आहे म्हणे, ऐकण्यासारखं पुष्कळ आहे. विचार करणं हे स्वतः आहे ना. पहिल्यांदा श्रवण, मग मनन, मग निधिध्यास. हे एक एक टप्पे आहेत ना, पायऱ्या आहेत. एक एक त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आहे दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो निपाहे श्रीराम. दैवी कृपा कोणाला म्हणते? धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार होऊन गेलेत का? पुढे होणार आहेत. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. त्याला म्हणतात अधिकारी व्यक्ती. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो निपाहे. म्हणजे त्याची कृपा पाहिजे आपल्यावरती. कुणाची? भगवंताची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. त्याची एकदा कृपा झाली की मग काही मागणं शिल्लकच राहत नाही. एक भक्त रोज यायचं, रोज खिशामध्ये चिठ्ठी असायचीच काय काय पाहिजे. जसं आपण किराणा मालाच्या दुकानात जातो तसं, देवा अमुक दे, देवा तमुक दे, देवा तमुक दे. देव पण बसला. देव म्हणजे देव नाही बसला, त्याच्या बाजूची लक्ष्मीबाई आहे ना, ती लगेच देऊन टाकते. का देऊन टाकते? ती म्हणते जोपर्यंत ह्याला मागत नाही ना तोपर्यंत मला काळजी नाही. ज्यावेळेला देव म्हणतो मला, ज्यावेळेला भक्त म्हणतो मला देवच पाहिजे, त्याच्याशिवाय काही नको आहे, तोपर्यंत लक्ष्मीबाई देत आपणही खुश होत जातो. नाही मिळालं मिळालं मिळालं. एक दिवशी आला, खिशात काय हात घाले ना. देवाने विचारलं का रे बाबा, आज खिशात हात घातला नाही, आज काय मागणं नाही का? नाही म्हणले देवा, आज काही मागणं नाही. तेच सांगायला आलो.
मागणे न काही सांगण्यास आलो. मग म्हणलं कशाला आला? रोज मागायलाच येत होता, आज मागणं नाही सांगायला का आला? मागणे न काही सांगण्यास आलो. कशासाठी आला मग? आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. आज भगवंता तुझ्या भजनामध्ये रंगून जायला आलोय. तेरे रंग में रंग गए. मीराबाई त्याच्या रंगात रंगून गेली ना, तसं आज देवा तुझ्या रंगात रंगून जायचं. तेरे रंग में रंग गई. महावाक्याचा विचारू तेथे संन्यासाचा अधिकारू. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो निपाहे श्रीराम. संन्यासी म्हणजे षडन्यासी. संन्यासी कोणाला म्हणलंय? भगवी वस्त्र घातले, मुंडन केलं, हातात दंड धरला म्हणजे संन्यासी का म्हणले नाही? संन्यासी म्हणजे ज्याने षडविकाराचा नाश केलाय तो संन्यासी. वेशधारी संन्यासी नाही. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी. आपली करणी आपणाशी निश्चयशी श्रीराम. ज्याने षडविकाराचा नाश केला आहे असा संन्यासी या महावाक्याचा विचार करू शकतो. तसाच जो प्रपंचिक आहे पण ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली आणि त्या भगवंताच्या कृपेमुळे ज्याने हे षडविकार नाहीसे केलेले त्याच्यावरती भगवंत कृपा करतो. विचारवंत सर्व संन्यासी ते म्हणले जे विचार करणारे आहेत कशाच्या? भगवंताचा, ते सगळे संन्यासीच आहेत म्हणाले. म्हणजे त्याला संन्यासासारखा अधिकार आहे. ज्याने एवढं भगवंताला वाहून घेतलंय त्यांना सुद्धा तेवढा अधिकार भगवंताने प्राप्त करून दिलाय. आपली करणी आपणाशी निश्चयशी श्रीराम. जशी आपली करणी तसं आपल्याला मिळणार. म्हणजे आपल्याला करणी म्हणजे काय? आपली करणी म्हणजे काय? देव काय म्हणतो? मी जशास तसा आहे. म्हणजे कसा? म्हणजे आरशासारखा आहे. तुम्ही आरशात डोळे वाटून पाहिलं तो डोळे वाटून पाहणार, तुम्ही हसलात तो हसणार. तसं आहे म्हणाले मी. तुम्ही माझी कधीतरी एकदा आषाढी वारीलाच आठवण काढली, मी पुढच्या आषाढी वारीलाच तुम्हाला भेटणार. कार्तिकीला काढलं तर मग कार्तिकीला भेटणार, चारी वारीला काढलं चारी वारीला भेटणार. आणि ज्याला नित्य नामस्मरण आहे त्याला विसरणारच नाही म्हणले भगवान. जो मला विसरत नाही भगवंत म्हणतो मी त्याला विसरत नाही. यो यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी. आपली करणी आपणाशी निश्चयशी श्रीराम. मग आपण आपली उपासना किती बाह्य आहे आणि किती अंतरंगात नाही हे बाहेरच्यानी कोणी सांगायची आवश्यकता नाही. आपली करणी आपणाशी निश्चयशी श्रीराम. आपल्याला आपण ओळखू शकतो. जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी. जगदीशच जर आपल्याला प्रसन्न झाला म्हणजे देव आपल्याला प्रसन्न झाला तर काय करतो? पुरे 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 आता देव देता विटेचना. तो देव आपुला झाला वैभवा कोण पुसते. तो परमेश्वरच जर आपला झाला. बघा एक साधी मुलगी आहे पण तिचं जर कोट्याधीशाचे लग्न झालं तर एका क्षणात ती अर्ध्या संपत्तीची मालकीण होऊन जाते. काही माहीत नसतं हा तिकडे जन्माला ती तिकडे जन्मली. का? तो तिचा झालाय म्हणून. एवढं तिला ऐश्वर्य का प्राप्त झालंय? तो तिचा झाला म्हणून.
तसाच तो आपला ज्या वेळेला होईल, वैभवा कोण पुसते. जगदीश ओढल्यावरी तेथे कोण अनुमान करी. आता असो हे विचारी, विचार जाणते श्रीराम असो. हे कोण जाणतंय? विचारवंत जाणतं की कोण आपला झाला पाहिजे. तर तो परमात्मा आपला झाला पाहिजे हे विचारवंत जाणतं. जे जे विचारी समजले ते निस्संग होऊन गेले. जे जे विचारी आहेत ना ते निस्संग होऊन गेले. कशाचीही अपेक्षा राहिली नाही त्यांना. बघा, निस्संग होणं सोपी गोष्ट आहे. त्यांनी प्रपंच सोडला असं नाही. कुठल्या संतांनी प्रपंच सोडून गेलेत? प्रपंच सोडला असं नाही. प्रापंचिक आपले कितीतरी आदर्श आहेत. संत प्रापंचिक आहेत, पण त्यांना काही प्रपंच सोडला नाही, पण तरी देव भेटला का नाही? मग पण ते निस्संग झाले. जे जे विचारी समजले ते निस्संग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिते श्रीराम. पण ज्याला देहाचा अभिमान आहे, हा देह म्हणजेच मी, ते पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम. आणि ज्याला कळलं देह म्हणजे मी नाही, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविणे, ज्याला कळलं ना, त्याला अहंकार शिल्लक राहत नाही. सगळंच म्हणलं तो करतो, मी काय करतोय. बघा, आता हे केंद्र उभारलं त्यावेळेला काय होतं, मी तर घरी बसलो होतो, माझ्याजवळ ना पैसे ना जमीन ना माणसं ना काही, पण महाराजांनी सगळं दिलं ना. जमीन दिली, माणसं दिली, पैसा दिला, सेवेकरी दिले, निस्वार्थी माणसं दिली, निस्वार्थी भक्त दिले, सगळं त्याने दिलं ना. मग हे सगळंच त्याचं आहे, तिथं आपला मोठेपणा कुठं आला? देहाभिमानी उरले ते देहाभिमान रक्षित. ज्याला देहाचा अभिमान, मी केला हा अहंकार आहे, तो भगवंताजवळ जाऊन पोहोचू शकत नाही. हा मीपणा निघून जायला पाहिजे. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवा. लक्षी बैसल्या लक्ष उडून गेला पूर्वपक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला श्रीराम. लक्षी बैसले अलक्ष, आपलं लक्ष तिथे लागलं आता त्या भगवंताकडे. उडून गेला पूर्वपक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला. आता ज्या भगवंताला भेटायचं आहे हा सुद्धा मावळून गेला. म्हणजे आता सगळी धडपड कुठपर्यंत होती हो? मुक्कामाला पोहोचतोपर्यंत. मुक्कामाला पोहोचला की निवांत झाला ना, धडपडच संपली. हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला श्रीराम. भगवंताला भेटायचं आहे हे कुठपर्यंत? भेटेपर्यंत. भेटल्यानंतर पुन्हा भेटायचा हा भाग शिल्लक राहिला का? नाही. हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला श्रीराम. हेतू जो होता त्याला भेटणं तो साध्य झालाय. आता हेतू संपला. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ काढता दृश्याचे चरण अखंड झाले श्रीराम. आकाश पाताळ असं म्हणायला आपल्या पुढे, बाकी सगळं आहे ते आकाशच आहे सर्वत्र. ते तो अखंडची आहे. आकाश अखंड आहे, आपण भाग पाडतो. हा ठाणे जिल्हा, तो अमुक. जमीन तर एकच आहे येथून तिथपर्यंत. पृथ्वी सगळी एकच आहे. आपण आम्ही म्हणणार आहे भरतखंड, ते नवखंड, अमुक तमुक. काय आम्ही आमच्या कल्पनेसाठी त्याला पाडलेले ते विभाग आहेत, बाकी आहे ते अखंडच आहे. ते तो अखंडचे आहे. मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निराशेस आहे. शब्द कैसा श्रीराम. मन त्या उपाधीला लक्षून पाहतं. आता उपाधीच संपली. शब्द पर कल्पने पर मन बुद्धी अगोचर. पण तो परमात्मा कसा आहे? शब्द पर म्हणजे शब्दाने समजून सांगता येत नाही. सत्यनारायणाच्या पूजेत त्याचं वर्णन केलं आहे. कसा आहे तो परमात्मा? नारदाने पाहिलं आणि काय म्हटलं आहे? नारदाने वर्णन केलं त्या भगवंताचं. येतो वाचो निवर्तनते. हे भगवंता,
तुझं वर्णन शब्दाने करून सांगता येत नाही. शब्द पर वाचे पर यतो वाचो निवर्तन्ते. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ काढता दृश्याचे पडळ चढळ अखंड झाले श्रीराम. ते तो अखंडचे आहे मन उपाधी लक्षुनी पाहे उपाधी निराशेस आहे. शब्द कैसा श्रीराम. शब्दवर कल्पने पर तो शब्द पर आहे शब्दाच्या पलीकडे. म्हणजे शब्दाने समजून सांगता येत नाही. शब्दाचा आवाका त्या भगवंताला समजून सांगण्यात कमी पडतो. शब्द पर कल्पने पर त्याची कल्पना करावी देवा असा आहे तसा आहे कल्पनेच्या पलीकडे. बरं म्हणले मनाने त्याला जाणता येतं का. मन नाही जाणता येत. बरं म्हणले बुद्धीने जाणता येतं का. नाही जाणता येत. मन बुद्धी अगोचर. मन बुद्धी अगोचर. विचारे पहावा विचार अंतर्यामी. त्याला विचाराने जाणता येतं. पाहता पाहता कळू येते कळले तितके व्यर्थ जाते अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे श्रीराम. पाहता पाहता कळू येतं. पाहता पाहिलं लक्षात येते एक एक गोष्ट. आणि जेव्हा लक्षात आली त्यावेळेला त्यातलं महत्त्वाचं काय कमी महत्त्वाचं काय लक्षात येतं. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला लक्ष्य अलक्ष्य अलक्ष्य लक्षांश बुडाला पुढे समजून बोला कोणीतरी श्रीराम. वाक्यार्थ वाक्य म्हणजे अर्थ आहेत. शब्दार्थ वाक्यार्थ लक्षार्थ गुह्यार्थ तत्वार्थ एका शब्दाचे अनेक अर्थ. वाक्यार्थ वाच्यांश वाक्याचा अर्थ कळला. कोणी काही बोललं तर त्याचा अर्थ कळला. अलक्षी लक्षांश बुडाला. त्या भगवन निर्गुण निराकार भगवंताला पाहताना मात्र ते लक्षसुद्धा आता संपून गेले. भेटला देव आता काही शिल्लक राहिलं नाही. शाश्वतात शोधित गेला ते येणे ज्ञानी साच झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी श्रीराम. शाश्वताला शोधित गेला त्या शाश्वताला तो शोधत गेला. शाश्वता शोधित गेला तेने ज्ञानी साच झाला. त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त झालं. शाश्वतास शोधित गेला तेने ज्ञानी साच झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी. त्याच्या मनातला सगळा विकार नाहीसा झाला. तो निर्विकारी झाला. भगवंत जसा निर्विकार आहे तसा हा भक्तही निर्विकारी झाला. दुःस्वप्न उदंड देखले जागे होता लटके झाले पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या श्रीराम. आता राहिलेलं आहे एक 5-7च ओव्या आहेत पण त्याचं स्पष्टीकरण केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणून आज इथेच थांबूयात. कायेन झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. 25 33च ओव्याचा हा समास आहे. फक्त 25 ओव्या झालेले. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा साध्य होता साधनाचा ठावचे नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले तिथे जागृती सोडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे विवेके जाणावे प्रत्येकोणीच बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक 200 समासाधके पावे सावकाश घडता विशेषाविशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यासकरण प्रतिभाव श्रीराम. हे नवपाठाभूताचा करता आत्मतिथिदा आणि कवित्व प्रकारचे मनुष्याच्या कशावरूने सकळ करणे जगतिशाश आणि कवित्व काय मनुष्याचे ऐशा प्रमाणाचे काय घ्यावे राम. सकाळ दे हात आढा केला तेथे कोणा होता ऐशी विचाराची काय जनक जगदीश्वरांवरून सकाळ गेले किती श्री दासबोधे कृषी विमल बनवून पुन्हा समाज दशम श्रीराम समर्थ. आरती ठेविले फुले
कमलजापती विठ्ठलाची कटीला पीतांबर वशिला कस्तुरी टिळक भव्यमाला पिलीला अबीर गुलाला दर्शना संत संगाला चल्लरी टाळ वाजताना चल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेमात्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणोला पाव विठाबाई आरती पंढरी प्रभूची कमलजापती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम